हॅलो एव्हरीवन. मागच्या काही दिवसापासून माझी तब्येत जरा नासाज होती, पण तुम्ही सेट एक्झामसाठी पेटत राहिलं पाहिजे म्हणून मी आणि उन्हाळा दोघेही तेवढाच प्रयत्न करतोय. उन्हाळ्यावरून आठवलं की आपल्याला काही एन्व्हायरमेंटचे पीवायक्यू घेणं बाकी होतं. तुम्हाला माहितच असेल की पीवायक्यू म्हणजे आपला ऑक्सिजन असतो नेक्स्ट एक्झामसाठी. तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की या पीवायक्यूच्या ऑप्शन मधूनच एखादा प्रश्न आपल्याला पुढच्या वर्षी मिळणार आहे. अरे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना. आणि म्हणूनच इथं आपल्याला या पीवायक्यूचं एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे. आणि हे एक्सप्लेनेशन पाहत असतानाच तुम्ही वही पेन घेऊन बसलं पाहिजे आणि जे पॉइंट्स तुमच्यासाठी नवीन आहेत, तुम्ही कधीच ऐकले नाहीत, त्या पॉइंटला नोट डाऊन करून ठेवा आणि ती वही तुमच्याजवळ नेहमी कॅरी करा. तर ह्या पीवायक्यूचा फायदा पडेल. मनात आहे नसतं पण बॉडी नाही म्हणते. नाहीतर व्हिडिओ सुरू करताय आणि आरामात उशी घेऊन असं बसताय, तर याला सुद्धा महत्व नाही. मी तर अलर्ट आहे, पण तुम्ही पण अलर्ट राहिलं पाहिजे. शेवटी काय आहे की प्यार दोनों तरफ से होता है, एक तरफ से नाही. तुम्ही रेडी आहात असं समजून व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. सर्वात लेटेस्ट म्हणजे 2024 चा क्वेश्चन पेपर आपण इथं पाहणार आहोत. 2024 च्या क्वेश्चन पेपर मध्ये बहुतांश क्वेश्चन हे इझी होते, त्यांचा पोस्टमार्टम इथं आपण करणार आहोत. हा क्वेश्चन मी झूम करतो. तर 41 क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा. संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युएननी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे म्हणजेच एमडीजीज कधी स्वीकारली. आता एमडीजीज म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, हे गोल कधी ऍक्सेप्ट झाले हे विचारलेलं आहे. ऑप्शन पाहूयात. 1990, 1995, 2000, 2010. या सगळ्या ऑप्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की या स्लाइड मध्ये सांगितल्याप्रमाणे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ही 2000 साली ऍक्सेप्ट झाली. तर याचं डिटेल मध्ये एक एक्सप्लेनेशन आपण या स्लाइड मध्ये पण पाहू शकतो की इथं डेव्हलपमेंट गोल्स आहेत. मी स्वतःला थोडं हाईड करतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा येस, इथं तुम्ही लक्ष द्या की दोन गोल आहेत, एमडीजीज आणि एसडीजीज. एमडीजीज म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि एसडीजीज म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे कधी ऍक्सेप्ट झाले तर 2000 साली ऍक्सेप्ट झाले आणि 2015 पर्यंतचा त्यांचा कालावधी होता. म्हणजे 2000 साली ऍक्सेप्ट होऊन 2015 पर्यंत ते कंप्लीट करायचा असं उद्देश होतं. आणि त्या उलट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल काय होतं की 2015 साली ते ऍक्सेप्ट झाले आणि 30 सालापर्यंत ते कंप्लीट करायचा असा उद्देश आपण समोर ठेवलेला आहे. यामध्ये 8 गोल्स ठरले होते, यामध्ये 17 गोल्स ठरलेले आहेत. दोघांचाही कालावधी तेवढाच आहे. तर ऍक्सेप्ट झाले कधी, तर इथं आपण पाहू शकतो की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे कधी ऍक्सेप्ट झाले तर 2000 साली ऍक्सेप्ट झाले. कंप्लीट कधी झाले तर 2015 साली ते कंप्लीट झाले. सेम इथं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल बघू शकतो. तर 2015 साली ते ऍक्सेप्ट झाले आणि 2030 सालापर्यंत ते कंप्लीट करायचा उद्देश आपण ठेवलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इथं मिळतं. 2000 साली ही गोल स्वीकारली गेली, एमडीजीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे की शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते. शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच काय, तर मी लगेच इकडे पाहिन की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच एसडीजीज. आपण आत्ताच गेल्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की एसडीजीज कधी ऍक्सेप्ट झाले तर 2015 साली ती ऍक्सेप्ट झाले आणि कधी कंप्लीट करायचा उद्देश होता तर 2030 साली कंप्लीट करायचा त्यांचा उद्देश होता. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन आहे 2030 साली, हा करेक्ट ऑप्शन आहे. तर बघा किती ट्रिकी क्वेश्चन होता की अगोदरही तुम्हाला एमडीजीज विचारले, त्या एमडीजीज मध्ये तुम्हाला विचारलं गेलं की कधी ऍक्सेप्ट झालं, म्हणून सुरुवातीचा कालावधी सांगायचा होता 2000 साली ऍक्सेप्ट झाले. आणि त्यानंतर एसडीजीज विचारताना त्यांनी काय केलं की कधीपर्यंत कंप्लीट करायचं. मग तुम्ही अगोदरचा क्वेश्चन वाचला असेल तर मग हा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला वाटतं की 2015 करेक्ट ऑप्शन आहे, तर तो तर ऑप्शन नाहीच आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की प्रश्न वाचणं किती गरजेचं आहे. इथं साध्य करण्यासाठी विचारलेलं वर्ष होतं आणि तिथं कधी ऍक्सेप्ट झाले असं विचारलं होतं. तर हा थोडासा मायनर फरक आहे. एसडीजीज आणि एमडीजीज यावर येणारा प्रत्येक पॉइंट तुम्ही कव्हर करा, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रश्न कधीच चुकणार नाहीत. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया तिथला की तुम्हाला क्वेश्चन दिसतोय का बघू द्या. हा ओके गुड फाईन. तर क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम आहे. प्रकाश रासायनिक ध्रुवे. आता ध्रुवे म्हणजे काय मला कळत नाही म्हणून मी लगेच इकडे बघणार, तर इकडे वर्ड मला दिसतो स्मॉग. स्मोक आणि फॉग याचं कॉम्बिनेशन म्हणजे स्मॉग असतं. तर हे स्मॉग काय हवेच्या वातावरणातला एक घटक आहे. तर याबद्दलचे ऑप्शन पाहू
की आपल्या शरीरावर परिणाम काय करतात असं विचारले. डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ होते. उदर म्हणजेच पोटाचे आणि आतड्यांचे विकार होतात. मूत्रपिंडाचे विकार होतात आणि आणि शेवटचा ऑप्शन आहे हाडांचे विकार होतात. तर पहा, वातावरणातल्या एखाद्या घटकाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम विचार. तर आता यामध्ये सिंपल गोष्ट काय की आपल्या शरीराच्या इंटरनल बाबीमध्ये तरी एवढा फरक पडणार नाही, पण एक्सटर्नल मध्ये लगेच फरक पडेल. मग यामध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी सगळे ऑप्शन हे हे खालचे ऑप्शन हे सगळे इंटरनल आहेत आणि एक्सटर्नल ऑप्शन हा एकच आहे की डोकेदुखी, नाक, घसा यांची जळजळ होणे. आणि हाच तुमचा ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए. बिलकुल कॉमन सेन्सवर हा प्रश्न आहे. अशा प्रश्नांचं एकदम डिटेलमध्ये मायक्रो स्टडी आपल्याच्यानं होत नाही, पण तरी कॉमन सेन्सचा वापर करून या प्रश्नांची उत्तरे येतात आणि हे प्रश्नच अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात. सो इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मग एकदम सोप्या पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की मातीमध्ये सूक्ष्मजीवाचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सूक्ष्मजीवाचे संरोपण म्हणजेच इन्क्युबेटिंग मायक्रोब्स, म्हणजे एखादे सूक्ष्मजीव असतात जे की पर्यावरणातल्या घातक पदार्थाला खातात आणि आपलं पर्यावरण साफ ठेवायला मदत करतात. मग अशा सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेबद्दल इथं विचारलेलं आहे. तर हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे. ऑप्शन कडे जाऊयात. जैविक निर्गमन, जैविक उत्तेजना, सूक्ष्मजीव आवर्धित करणे आणि जैविक शिडकावा करणे. तर यामध्ये पहा, ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा खाण्याचा रेट वाढवण्याबद्दलचे हा प्रोसेस आहेत. तर मी इथं या स्क्रीनशॉट मध्ये सगळ्या प्रोसेस एक्सप्लेन केलेल्या आहेत. स्लाइड तयार करताना माझ्याकडे हा स्क्रीनशॉट अवेलेबल नव्हता, सो मी नंतर प्रिपेअर करून तुम्हाला हे दाखवलेलं आहे. तर यामध्ये पहा, इथं आता आपण एकेका ऑप्शन बद्दल थोडंसं समजून घेऊयात. जैविक निर्गमन म्हणजे काय, तर ते जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव पटकन ते माती साफ करावं, पटकन त्याच्यातले घटक त्यांनी खाऊन टाकावे, यासाठी त्यांना ट्रिगर करणाऱ्या प्रोसेस आहेत. तर या प्रोसेसमध्ये ट्रिगर करण्यासाठी इथं ऑक्सिजन म्हणजेच O2 वापरलं जातं. ऑक्सिजनचा वापर करून त्या सूक्ष्मजीवांचा प्रदूषके खाण्याचा रेट वाढवला जातो आणि हे अतिशय सिंपल प्रोसेस आहे. जैविक उत्तेजनामध्ये काय होतं की स्टिम्युलेट केलं जातं, त्यांना खाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. असे काही पदार्थ यूज केले जातात की त्यामुळे ते सूक्ष्मजीव ते घटक लवकर खातील किंवा जास्त खातील. तर याला जैविक उत्तेजना म्हणतात. सूक्ष्मजीव आवर्धित करणे, आता यामध्ये काय होतं की सूक्ष्मजीव आवर्धित करायचे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा रेट वाढवणे. थोडक्यात तो रेट आपण कसाही वाढवू शकतो, त्यांची संख्या वाढवू शकतो किंवा त्यांची भूक वाढवू शकतो. तर ही एक प्रोसेस आहे. लास्ट ऑप्शन आहे जैविक शिडकावा. जैविक शिडकाव्यामध्ये काय होते, हवा किंवा एखादा पर्टिक्युलर वायू असा सोडला जातो, त्या वायूच्या संपर्कात येऊन ते सूक्ष्मजीव लवकर ते पदार्थ खातात. तर बघा, तुम्हाला सिंपली कळालं असेल की हे सगळ्या प्रोसेस हे जैविक पदार्थांना लवकर खाण्यासाठी प्रवृत्तच करतात. पण या प्रोसेस थोड्या वेगळ्या आहेत. कुठं ऑक्सिजनचा वापर केला जातो, कुठं एअरचा वापर केला जातो, कधी रेट वाढवला जातो, तर कधी त्यांना खाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं उत्तेजना देऊन. तर या सगळ्या फॅक्टर्स आहेत. या प्रश्नासाठी आपलं करेक्ट उत्तर आहे सूक्ष्मजीव आवर्धित करणे. आवर्धित करणे म्हणजे बायो ॲग्मेंटेशन. तर ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा. मे बी या बाकीच्या ऑप्शन वरती नंतर प्रश्न तयार होतील याचे हायली चान्सेस आहेत. तुम्ही याचाही स्टडी केला पाहिजे असं मला वाटतं. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पुढचा प्रश्न पहा आता. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौरपटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? तर पहा, म्हणजे इथं काय, आता सौरपटल म्हणजे मला नाही कळत, मी लगेच इकडे बघणार की सोलार पॅनल. हा ओळखीचा शब्द आहे. विद्युत प्रवाह नसेल कळत तर इकडे पहा इलेक्ट्रिक करंट. वा, हे आपल्या रोजच्या ओळखीतले शब्द आहेत, त्यामुळे इझी जातं. तर काय विचारले या क्वेश्चन मध्ये, काय विचारले की सोलार पॅनलचा असा कोणता घटक आहे ज्यामुळे की प्रकाशाचं कन्व्हर्जन डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये होतं? यामध्ये ऑप्शन आपण रीड करूयात. तर ऑप्शन मध्ये आहे इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, रिफ्लेक्टर्स आणि बॅटरीज. ज्यांना मराठीमध्ये जाऊन अवघड असा ऑप्शन रीड करायचा त्यांनी हे ऑप्शन रीड करा. तर आता इथे एका ऑप्शनला पाहू. इन्व्हर्टर कधी वापरला जातो, तर जेव्हा आपल्याला गरज असते आणि लाईटची अवेलेबिलिटी नसते त्यावेळी इन्व्हर्टर वापरून आपण आपलं काम बघू शकतो. रिफ्लेक्टर्स कधी वापरले जातात, तर एखाद्या गोष्टीला जास्त आपल्याला सूर्यप्रकाश पोहोचवायचा तर साईडला रिफ्लेक्टर वापरून आपण सूर्यप्रकाशाची इंटेन्सिटी वाढवू शकतो पर्टिक्युलर सोलार पॅनलवर. आणि बॅटरीचं काय काम आहे,
तर एनर्जी स्टोरेज करतं. मग इथं करेक्ट ऑप्शन आहे सेमीकंडक्टर मटेरियल. सेमीकंडक्टर मटेरियल हे खास यूज केलेले जातात सोलार पॅनलमध्ये, जे की सोलार पॅनलचं हर्ट असतं आणि सूर्यप्रकाशाचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करायचं मेन काम हे सेमीकंडक्टर करतं. आणि याचंच एक सब ब्रँच आहे मटेरियल सायन्स आणि नॅनो मटेरियल्स, ज्याच्यावर की माझी PhD सुरू आहे. तर हा पण प्रश्न अतिशय सोपा आहे. इथं सगळ्यात लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे 2024 मध्ये जे 5 क्वेश्चन आले त्यापैकी पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा हे क्वेश्चन अतिशय सिंपल होते. काही काही क्वेश्चनचे आन्सर तर स्ट्रेट आपल्याला मिळत होते, काही क्वेश्चन आपल्याला थोडासा लॉजिकली विचार करून मिळवायचे होते आणि काही क्वेश्चन हे डे टू डे प्रचलनातले होते, त्यामुळे ते आपल्याला माहितीच होते. 10 पैकी 8 मार्क मिळणं किती सिंपल होतं इथं. आणि बघा, यापैकी एखादा प्रश्न तर तुम्हाला अवघड नक्कीच येणार आहे, त्याची पण हिंट आपण प्रिव्हियस इयर मधून कदाचित घेऊ शकतो. म्हणून एन्व्हायरमेंट किती इम्पॉर्टंट आहे मार्क घेण्यासाठी. या स्लाइड मध्ये 2023 चे क्वेश्चन इन्क्लूड आहेत. एक एक क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, क्योटो प्रोटोकॉल हा डॅश डॅश संबंधी आहे. आता क्योटो प्रोटोकॉल बद्दल तुम्ही खूपदा वाचलेलं आहे. ऑप्शन कडे आपण एकदा वळूयात. जैवविविधतेचं संधारण म्हणजेच कन्झर्वेशन, ओझोन संरक्षण, वन्य प्राणी संरक्षण आणि वैश्विक वातावरण बदल. क्योटो प्रोटोकॉल म्हटलं ही स्लाइड तुम्हाला दिसली पाहिजे. यामध्ये मी अगोदरच सांगितलं होतं की क्योटो प्रोटोकॉल हा 1997 मध्ये झाला. यामध्ये टेम्परेचर आणि कार्बन डिक्रीज बद्दल चिंता व्यक्त करण्यात आली, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर द्यायला अतिशय सोपं आहे. त्या स्लाइड नंतर तुम्हाला लगेच लक्षात आलेलं असेल की क्योटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदलासाठी झालेला होता. म्हणजेच ग्लोबल क्लायमेट चेंज बद्दल क्योटो प्रोटोकॉल मध्ये सांगण्यात आलं. सगळे प्रोटोकॉल तुम्हाला अवश्य पाठ करायचे आहेत, कधी ना कधी त्यावर क्वेश्चन येणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घरगुती कारणासाठी गरम पाणी करण्यासाठी पुढील पैकी कोणती नैसर्गिक ऊर्जा प्रणाली वापरली जाते. ऑप्शन कडे आपण जाऊयात. सौर अंशवेग, सौर प्रकाशिकीय, भू अंशवेग, सौर शोषकत्व. आता हे सगळे ऑप्शन तर मला थोडे कन्फ्युज करणार आहेत, म्हणून मी इंग्लिशच्या ऑप्शन कडे वळेल की सोलार थर्मल, सोलार फोटोव्होल्टेक, जिओथर्मल आणि सोलार डायजेस्ट. आता या सगळ्या ऑप्शन मधून आपल्याला लगेच लक्षात येतं की घरगुती कारणासाठी मला पाणी तापवायचं, मग मी काय यूज करेल तर सौर अंशविक. तर या ऑप्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सौर अंशविक, म्हणजे सोलार थर्मल एनर्जी वापरली जाते. सौर ऊर्जा तर वापरायची आहे, म्हणजेच प्रकाशाचं कन्व्हर्जन आपल्याला गरम पाणी करण्यासाठी म्हणजे हीट मध्ये केलं जाऊ शकतं, आणि म्हणूनच सोलार अंशविक हा ऑप्शन इथं करेक्ट आहे. बाकीचे ऑप्शन सुद्धा कुठं कुठं वापरले जातात ते तुम्ही एकदा पाहून घ्या. वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ डॅश डॅश मुळे होते. आता जलीय वनस्पतींची वाढ कशामुळे होते हे थोडक्यात तर विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये पाहूयात. नायट्रेटची वाढ, फॉस्फेटची वाढ, नायट्रेट आणि फॉस्फेटची वाढ आणि सोडियमची वाढ. जे जलीय वनस्पती आहेत त्यांना वाढ होण्यासाठी कोणता घटक इम्पॉर्टंट आहे, तर दिलेल्या ऑप्शन पैकी सगळ्यात करेक्ट ऑप्शन आहे नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ. पाण्यामध्ये नायट्रेट आणि फॉस्फेट हे घटक असतील तर त्यातल्या वनस्पती ह्या जास्त लवकर वाढतात, हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा पण प्रश्न थोडासा सोपाच होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. खालीलपैकी हवा प्रदूषण करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक हा ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो. ऍसिड रेन होण्यासाठी हवेमधला कोणता घटक कारणीभूत ठरतो असं इथं विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. काय काय ऑप्शन आहेत आपण पाहूयात. SO2, CO2, CO आणि ओझोन. आता ओझोन तर नसणार आहे ऑब्विसली, आपल्याला माहिती आहे. ऑप्शन वरून तुम्हाला कळालं असेल की याचं उत्तर आहे SO2. मी थोडीशी इथं माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा, या स्लाइड मध्ये तुम्ही इथं पाहू शकता. इथं मी लिहिलंय की पोल्युटंट्सचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रायमरी आणि दुसरा प्रकार आहे सेकंडरी. आता प्रायमरी आणि सेकंडरी अंडर वेगवेगळे पोल्युटंट्स येतात. मी थोडंसं झूम करतो याला. हा, इथे तुम्ही एक लक्षात घ्या की सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे दोन्ही घटक ऍसिड रेनसाठी कारणीभूत ठरतात, असं मी इथं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. ऑब्विसली अपकमिंग व्हिडिओज मध्ये हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इथं काही सेकंडरी फॅक्टर्स जे आहेत त्याबद्दलचं सुद्धा डिस्कशन करायचं आहे. इथं स्मोक परत एकदा आलेला आहे. O3 म्हणजेच ओझोन, ग्राउंड लेवलचा ओझोन, आणि SO3 असे काही फॅक्टर्स आहेत. VOC पण इथे दिलेले आहे. तर हे सगळे फॅक्टर आपण कमिंग व्हिडिओमध्ये आपण पाहूयात डिटेलमध्ये. पण तोपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल असं मला वाटतं.
की ऍसिड रेन होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात, तर सल्फर ऑक्साईड. आता ह्या ऑक्साईडचे वेगवेगळे प्रकार आहेत, डायऑक्साईड, ट्रायऑक्साईड वगैरे, पण सल्फर ऑक्साईड आलं की तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि सोबतच NO2 म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड हा ही घटक आहे. तर शेवटच्या क्वेश्चनकडे आपण आता वळूयात. इथं पहा क्वेश्चन काय म्हणतं की महापालिकेचा ओला घनकचरा डॅश डॅशचा वापर करून माती सुपीक बनवता येऊ शकते. म्हणजे कोणत्या ओल्या घनकचऱ्यातला कोणता घटक वापरून आपण माती आपली जास्त सुपीक बनवू शकतो असं इथं विचारलेलं आहे. तर ऑप्शन मध्ये बघा, कंपोस्टिंग, पायरोलिसिस, बर्निंग आणि इन्सिरेशन. या सगळ्या ऑप्शन बद्दल थोडक्यात माहिती तुम्ही घेतली पाहिजे. आणि जर तुम्हाला ती जमा करायचा कंटाळा येत असेल तर या स्लाइड मध्ये मी ते दिलेलं आहे. इथं करेक्ट ऑप्शन आहे कंपोस्टिंग, ऑप्शन नंबर ए. कंपोस्टिंगचा वापर करून आपण आपली माती सुपीक बनवतो, हे इथं पॉइंट आहे. तुम्हाला यामध्ये 2023 चे आलेले प्रश्न कळालेच असतील. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की 2023 मध्ये थोडेसे कठीण प्रश्न होते एन्व्हायरमेंटच्या संदर्भातले, कारण एलिमेंट्स वेगवेगळे विचारले होते आणि त्याबद्दल इन डिटेल माहिती पण नसते आपल्याला. पण तरी पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन हे क्वेश्चनचे आन्सर इझी गोईंग मध्ये आपल्याला देता येऊ शकले असते. आणि ऑब्विसली पाचवा प्रश्न हा अवघडच होता, त्याबद्दलचं आन्सर आलंच पाहिजे असं एक्सपेक्टेड नाहीये तिथं. आणि इथे तुम्हाला 10 पैकी 8 मार्क मिळालेच असते असं आपण समजू. वेल, इथं आपण 2021 चा पेपर डिस्कस करणार आहोत आणि या पेपरमध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवणं पॉसिबल होतं. कसं, चला तर मग पाहू. इथं मी हा पहिला क्वेश्चन झूम करतो थोडासा. हा, तर प्रेझेन्स ऑफ इकोलाई इन वॉटर, सॉरी मराठी ना, पाण्यामध्ये इकोलाई असणे म्हणजे पाणी डॅश डॅश मुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. म्हणजे इकोलाई प्रेझेंट असला तर पाणी कशामुळे दूषित आहे असं विचारलंय. ऑप्शन पाहूयात. मलमूत्रामुळे, तेलामुळे, जंतुनाशकामुळे आणि तणनाशकामुळे. आता आपल्याला माहिती असेल की इकोलाई ही कॉन्सेप्ट खूप वेळा अगोदर पण विचारली आहे. ही कॉन्सेप्ट संलग्न आहे ऑप्शन नंबर 1 ला. तर मलमूत्र हे ह्याचं ऑप्शन आहे. मलमूत्र जर पाण्यात असेल तर इकोलाई तिथं वाढतात, हे माहित असलं पाहिजे आपल्याला. दुसरा क्वेश्चन आहे की नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढीलपैकी आहे. नागरिक वस्तीमध्ये आता यामध्ये काय डेसिबलच्या काही लिमिट्स आहेत. आपण ह्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की 4 डेसिबलच्या लिमिट्स आहेत. चला, बोलण्यापेक्षा मी तुम्हाला शोज करतो. राईट, इथं तुम्ही पाहू शकता की डेसिबलच्या युनिट्स आपण अगोदरही डिस्कस केल्या होत्या. तर यामध्ये रेसिडेन्शियल म्हणजे रहिवाशी मध्ये विचारलं होतं आणि डे टाइम मध्ये 55 डेसिबल ही लिमिट आहे. हा क्वेश्चन मी शिकवताना सुद्धा त्यावेळी डिस्कस केला होता. पण लिमिट विचारताना डे आणि नाईट टायमिंगचं व्यवस्थित तुम्ही नियोजन बघा. तर ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी ह्या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या, इट्स इम्पॉर्टंट. आणि परत आपण आपल्या क्वेश्चन कडे वळूयात मग. तर डे टायमिंग मध्ये 55 डेसिबल ही लिमिट आहे दिवसाची लिमिट इथे विचारली, ही प्रामुख्यानं लक्षात ठेवायची गोष्ट. आणि अतिशय सोपं उत्तर होतं याचं. तिसऱ्या क्वेश्चन कडे वळूयात आपण. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते, डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर इथं वेगवेगळ्या परिषदेचं नाव दिलंय. पहिला ऑप्शन आहे बेसेल, दुसरं सिटीज, रामसार आणि वेटलँड परिषद. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या परिषदा आहेत. परिषदा ह्या नेहमीच हायलाइटेड ठरलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बेसेल परिषद. बेसेल परिषदेमध्ये घनकचऱ्याच्या नियोजनाबाबत, नियंत्रणाबद्दल काही डिस्कशन झालं होतं आणि काही नियमांची आखणी तिथे झाली होती. ही बेसेल परिषद झाली होती 1989 साली. बेसेल परिषदेनंतर जो ऑप्शन आहे तो आहे सिटीज. आणि या सिटीज बद्दल सांगायचं झालं तर ही 1973 ला झालेली परिषद आहे. आणि यामध्ये प्राण्यांचं संरक्षण कसं करायचं याबद्दलचं नियमन करण्यात आलं. सिटीजचं एक लॉंग फॉर्म आहे, ते तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही. रामसार परिषदेबद्दल सांगायचं म्हणजे ही खूप फेमस आहे आणि ही 1971 ला झाली होती परिषद. या परिषदेमध्ये 75 साईट इंडियाच्या जपायचं ठरलं होतं. रामसार परिषद जी होती ती खास करून घेतली गेली होती दलदलयुक्त
भागांच्या संरक्षणासाठी आणि इंडियामधल्या 75 साईट तिथं जपून ठेवण्याबद्दल निर्णय घेण्यात आला होता आणि महाराष्ट्रामधल्या त्यापैकी 6 साईट आहेत अशी काहीशी माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे कारण इथून पुढे असा क्वेश्चन येऊ शकतो. आणि वेटलँड परिषद अशी कोणतीही परिषद झाली नव्हती. रामसार परिषदेलाच वेटलँड म्हणतात म्हणजे दलदलयुक्त जे प्रदेश आहेत त्यांनाच वेटलँड म्हणतात. तर इथं ट्विस्ट होता ह्या ऑप्शन मध्ये. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जायला हरकत नाही. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी पुढील कायदा हा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच अम्ब्रेला ऍक्ट हा शब्द फोकस आला पाहिजे आपल्या इथं. तर अम्ब्रेला ऍक्ट म्हणून कोणता कायदा ठरला जातो इथं? तर ऑप्शन काय काय आहेत? हवा प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा आणि जबाबदारी कायदा. ऑप्शन दिसतायत ना तुम्हाला व्यवस्थित? हा दिसतायत. ओके. या सगळ्या ऑप्शनला एक 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 असं टॅकल करू. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरण संरक्षण कायदा. इथं आपण बाकीच्याही ऑप्शनला एकदा पाहूयात की हवा प्रदूषण कायदा हा कायदा झाला होता 1981 मध्ये हवा प्रदूषण कायदा आणि त्यानंतर जल प्रदूषण कायदा हा झाला होता 1974 मध्ये वॉटर पोल्युशन ऍक्ट. हे सगळे कायदे इंडियानं बनवलेले आहेत आणि पर्यावरण प्रोटेक्शन ऍक्ट कधी झाला होता तर आपण या स्लाइड मध्ये याचं उत्तर आहे. तर 1986 ला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजेच एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आला होता आणि त्या प्लॅन मध्येच गंगा ऍक्शन प्लॅन ठरला होता म्हणजे गंगा नदी साफ करायचं ठरलं होतं जे की अजूनपर्यंत होत नाही आणि मला वाटत नाही की लवकर पण होऊ शकेल. चला मग पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. लास्ट क्वेश्चन. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवले आहेत? आता ध्येय म्हणजे मला नाही इथं कळत लवकर की हे ध्येय काय कसं. तर मी लगेच इंग्लिश कडे स्विच होतो आणि मला इथं कळतं की SDG बद्दल विचारलं गेलं आहे आणि SDG बद्दल तुम्हाला ते स्लाइड आठवतच असेल ज्यामध्ये सांगितलं होतं की 17 ध्येय एकूण ठरलेले आहेत आणि MDG मध्ये 7 ध्येय होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. कुठं आहे त्याचं आन्सर? हो इथं बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. या गोल्स मध्ये 17 गोल होते आणि 169 कंट्रीज होत्या आणि हे गोल्स 2015 मध्ये ठरवले आणि 30 मध्ये कंप्लीट करायचं ठरलं होतं आपलं. आणि यामधल्या काही प्रमुख जे गोल होते ते गोल मी इथं नोट डाऊन करून ठेवलेत. इक्विटी, नो पॉवर्टी, एज्युकेशन आणि झिरो हंगर हे काही प्रमुख आहेत. असे 17 गोल्स आहेत. ते गोल UGC नेट मध्ये सुद्धा ते गोल क्रमवारी विचारले जातात पण आपल्याला तेवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही त्यामुळे आपलं काम भागून जातं. मग पहा या वर्षी जे क्वेश्चन आले होते सगळे ते क्वेश्चन अतिशय सोपे होते आणि त्यांचं आन्सर ऑब्विसली तुम्हाला कळालं असेल असं मला वाटतं. मुव्हिंग टू नेक्स्ट. हा क्वेश्चन पेपर 2020 चा आहे. यामधले क्वेश्चन आपण आता एक एक करून पाहूयात. पहिला क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? हानिकारक प्रकारात नाही तो. तर शेतीतील रासायनिक, पेंट आणि बॅटरीज. मी इथे जरा मोठी पेन वापरतो. तर यामध्ये पहा की रासायनिक तर शुअरली हानिकारक आहे, हा क्वेश्चन कटला. पेंट नॉट शुअर, याबद्दल संदिग्धता आहे. बॅटरीज ह्या नेहमीच हानिकारक आहेत त्यांचा यूज झाल्यानंतर. मग ऑप्शन आहे शेतीतील आणि हे तर आपण खालचे ऑप्शन न वाचता सुद्धा सांगू शकतो. शेतीतील कचरा हा हानिकारक प्रकारात कधीच येत नाही. शेतीतलं वेस्ट हे माती पिकवण्यासाठीच पुढे उपयोग केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सन 1992 मध्ये डॅश डॅश येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. रिओ डी जानेरो, स्टॉकहोम, पॅरिस, जोहान्सबर्ग. आता हे सगळे ऑप्शन बघणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी करेक्ट ऑप्शन कडे पोहोचण्यासाठी मी ही स्लाइड तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही पाहू शकता की रिओ डी जानेरो ही परिषद झाली होती 1992 मध्ये आणि यालाच वसुंधरा परिषद सुद्धा म्हणू शकतो म्हणजेच फर्स्ट अर्थ समिट. आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन संदर्भात ही झाली होती आणि यामध्ये एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट
यांचा संगम कसा घडवून आणायचा त्याच्याबद्दल चर्चा झाली होती आणि म्हणून याचा आन्सर हे रिओ डी जानेरो आहे. म्हणजे कुठे गेला आपला क्वेश्चन. तर याचं करेक्ट आन्सर आहे रिओ डी जानेरो. या परिषदेमध्येच पर्यावरण आणि विकासासंदर्भात झालेली चर्चा आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता पुढच्या काही परिषद आहेत ती म्हणजे स्टॉकहोम परिषद. 1972 साली झाली होती स्टॉकहोम. स्टॉकहोम हे शहर आहे बाय द वे आणि ही पहिलीच पर्यावरण परिषद होती आणि ह्या परिषदेमध्ये पर्यावरण प्रदूषणावर चर्चा झाली होती. आणि पुढचा ऑप्शन आहे पॅरिस. आता पॅरिस मध्ये काय झालं होतं तर 2015 साली पॅरिसमध्ये सोलार अलायन्स झाली होती. या सोलार अलायन्स मध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून कसं प्रगती करता येईल याबद्दलचं डिस्कशन होतं. इथं सुद्धा भरपूर देशांनी सहभाग घेतला होता आणि जोहान्सबर्ग या ठिकाणी झालेली एखादी परिषद सुद्धा मला आठवत नाहीये, म्हणजे माझ्या वाचनात तर आली नाही आणि किंबहुना नसेलही, असली तर नक्कीच मला कळवा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. ती म्हणजे मानवी व प्राणी पेशी, अवयव व दूषित शरीरावयव या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट डॅश डॅशच्या साहाय्याने लावली जाते. ऑटोक्लेव्ह, मायक्रोवेव्ह, कंपोस्टिंग, इन्सिरेशन. आता इथं आपण पाहिलं होतं की 2000 मला वाटतं 24 लाच असा क्वेश्चन आला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे इन्सिरेशन. इन्सिरेशन थ्रू आपण मानवी कचऱ्याचं विघटन करतो. या मानवी कचऱ्यापासून हानी होऊ नये या दृष्टीने त्याची विल्हेवाट लावली जाते, याला इन्सिरेशन म्हणतात. आणि बघा कंपोस्टिंग मध्ये मेनली जो घन कचरा असतो त्या कचऱ्याला जमीन सुपीक बनवण्यासाठी यूज केलं जातं. ही आहे कंपोस्टिंग. 2024 मध्ये असा क्वेश्चन आला होता असं मला वाटतं. मायक्रोवेव्ह हे एक टाईप आहे. ऑटोक्लेव्ह मध्ये काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना मारण्यासाठी आपण एक प्रेशरचा वापर करतो, ज्याच्यामध्ये प्रेशर देऊन थोडंसं स्टर केलं जातं, म्हणजे घातक सूक्ष्मजीव जे असतात त्यांना बाजूला करण्यासाठी ऑटोक्लेव्ह वापरतात. तर ह्या सगळ्या प्रोसेस सुद्धा महत्वाच्याच आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2020 ला एखादी गोष्ट ऑप्शन मध्ये असेल तर ती रिफ्लेक्ट होती 2024च्या आन्सर मध्ये. म्हणून एन्व्हायरमेंट या विषयासंदर्भात आन्सर समजून घेणं किती गरजेचं आहे ते तुम्ही पहा. वेल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण, म्हणजे डोंगराच्या ठिकाणी नेहमीच दरड कोसळली जाते, जसं की पुणे मुंबई हायवे मध्ये वगैरे होतं. तर हे नेमकं कारण काय याचं, तर वृक्षाचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास, डोंगर कडा कापणे किंवा वरीलपैकी सर्व. हे सगळे ऑप्शन एकमेकावर डिपेंडंट आहेत. म्हणजे वृक्ष तोडल्यामुळे मातीचा ऱ्हास होतो आणि मातीचा ऱ्हास झाल्यामुळे तिथं डोंगर उरतात आणि त्या डोंगर सुद्धा फोडून काहीतरी आपण मानव करतो आणि या सगळ्याच कारणामुळं दरडी ही कोसळू शकते आणि म्हणून काय ऑप्शन येतो, वरीलपैकी सर्व. हा करेक्ट ऑप्शन इथं आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे तो म्हणजे फेवरेट. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व म्हणजेच सोलार अलायन्स बरं का, हे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. आता इथं आपल्या सगळ्यांना प्राऊड वाटेल असा आन्सर आहे याचा. याचं उत्तर आहे गुरुग्राम या ठिकाणी. इथं स्लाइड मध्ये दाखवल्यासारखं दिसते का तुम्हाला, वेट अ मिनिट. 2015 मध्ये सोलार अलायन्स झाली. ही सोलार अलायन्स पॅरिस मध्ये झाली आणि या सोलार अलायन्स मध्ये ठरलं की एक शहर निवडायचं आणि तिथं सौर ऊर्जा निर्मितीला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि हे सगळं झालं आपल्या गुरुग्राम या ठिकाणी झालेलं आहे. आणि नैरोबी, दुबई, बेंगळुरू हे फॅन्सी ऑप्शन्स ऑब्विसली नाही आहेत. गुरुग्राम हे या शहरांच्या तुलनेत साधं वाटतं पण तेच आपला आन्सर आहे. तर पहा याही 2020च्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा मला असं वाटतं की 10 किंवा 8 मार्क मिळणं खूप इझी आहे. मी सारखं तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की बाकीच्या कोणत्याही युनिट पेक्षा एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन हे शुअर शॉट येणारे आणि आपल्याला मार्क मिळवून देणारे आहेत. म्हणून इथं तुम्हाला इग्नोर करून अजिबात चालणार नाही. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. 2019चा पेपर हा पण त्या तुलनेत सोपा म्हणता येईल. पाहूयात यामध्ये काय काय विचारलेलं आहे. पहिला क्वेश्चन आहे, ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद
डॅश डॅश म्हणूनही ओळखली जाते. यामध्ये ऑप्शन आहेत बेसेल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसार परिषद आणि विविध देशांच्या गटांची परिषद. आता कोणालाही हे ऑप्शन वाचल्यानंतर कळेल की चौथा ऑप्शन हा डेफिनेटली नसणार आहे. तर वरच्या ऑप्शन बद्दल थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन आपण लगेच क्विकली करूयात. पहिला ऑप्शन इथं पाहूयात आपण की बेसेल परिषद. ही बेसेल परिषद झाली 1989 मध्ये आणि या परिषदेमध्ये घनकचऱ्याचं नियोजन कसं करायचं याबद्दलचं डिस्कशन झालं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला 1987 मध्ये आणि यामध्येच ओझोनला घातक असणाऱ्या पदार्थांचा वापर कसा कमी करायचा आणि किती लिमिटेड तो वापर असला पाहिजे याबद्दलचं नियमन करण्यात आलं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि हेच आपलं खरं आन्सर आहे. रामसार परिषदेबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे खूपदा ही परिषद आलेली आहे, अगोदर पण विचारलेली आहे ऑप्शन मध्ये पण. तर 1972 मध्ये रामसार ही परिषद झाली आणि इथं दलदलयुक्त प्रदेशांचं संरक्षण करण्याबद्दलचं नियमन झालं इथं. तर हे सगळे ऑप्शन व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. 2019 आलेल्या ऑप्शन बद्दलच पुढे क्वेश्चन विचारले गेले होते. नेहमी ही गोष्ट मी रिपीट करतोय कारण तुमचं लक्ष जावं. कधी व्हिडिओचा काही पार्ट तुम्ही पुढे पळवला तर तुम्हाला हे रिपीट केल्यानंतर तरी लक्षात आलं पाहिजे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात की ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते. आपण पाहिलं होतं की रहिवासी भागात वगैरे रात्री किंवा दिवसा वेगवेगळ्या लिमिट काय आहेत ह्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसत असेल. तर हे सगळे जे आकडे होते त्याचं युनिट होतं डेसिबल. डेसिबल मध्येच आपण ध्वनी मोजतो माहिती असेल. जूल हे तर एनर्जीचे एकक आहे. पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन आणि बीट हे ICT मधलं एकक आहे एनर्जी स्टोरेज मोजण्याचं. ते तुम्ही सांगू शकता आरामात. क्विकली नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. दिसते का तुम्हाला? पाहू दे मला एकदा. ओके, मला हाईड करावं लागेल असं मला वाटतं. ठीक आहे, फाईन. हरित भारत मोहीम हा डॅश डॅशचा भाग आहे. सहस्त्रक विकास उद्दिष्टे, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान आणि पर्यावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. पर्यावरणीय बदलाची राष्ट्रीय कृती योजना असं म्हणायला पाहिजे होते त्यांनी. तर पहा, मिलेनियम्स डेव्हलपमेंट गोल्स हे गोल्स 2000 मध्ये ठरवले गेले आणि यामध्ये 7 गोल ठरवले गेले होते. या 7 गोल मध्ये हरित भारत ही संकल्पना अजिबातच नव्हती, त्यामुळे हा तर ऑप्शन कटला. उरलेल्या ऑप्शन पैकी स्वच्छ भारत अभियान हे तर लेटेस्ट आलेलं आहे. नद्या विकास योजना मध्ये हरित भारत कशाला येईल ना. आणि मग राहिलेला ऑप्शन आहे वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना म्हणजेच नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. आता याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन ठरला गेला 2008 साली आणि यामध्ये 8 सबमिशन होते आणि हे सबमिशन तयार करताना यामधले एक सबमिशन होतं हरित भारत मोहीम. हे तुम्हाला आता चांगलं कळालेच असेल. नॅशनल ऍक्शन प्लॅन बद्दल आणखीन पण काही माहिती घेणं झालं तर दॅट विल बी बेटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासनासाठी कोणी प्रस्तावित केले होते. सौर ऊर्जा आपण वापरूयात आणि सौर ऊर्जेचा आपण इफेक्टिव्हली वापर करून घेऊयात आणि आपण एक संघटना बनवून त्याच्यावर वर्क करूयात असं कोणी सांगितलं असं विचारलेलं आहे इथं. भारतीय प्रधानमंत्री, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन. एखादं चांगलं काम कोणी केलं असं विचारलं गेलं तर मी करणारे माणसं समोर येतात. तुम्ही इथं पाहू शकता भारतीय प्रधानमंत्री. 2015 मध्ये पॅरिस येथे परिषद झाली होती आणि या सोलार अलायन्स मध्ये ठरलं गेलं की आपण सौर ऊर्जेचा इफेक्टिव्हली वापर करूयात आणि त्याचं क्रेडिट जाते इकडं एका माणसाला. हा क्वेश्चन पाहूयात. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने डॅश डॅश याला कारणीभूत होतात. ऑप्शन आहेत संचय, उत्सर्जन, जैव विस्तारीकरण आणि काढून टाकणे. इथं सिंपल गोष्ट आहे
की उत्सर्जन म्हणजेच काढून टाकणे. एखादी गोष्ट उत्सर्जित होते, लावा उत्सर्जन होतं म्हणजे लावा बाहेर पडतो, काढून टाकला जातो, असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि संचयन म्हणजे साठवणूक म्हणजे जपून ठेवणे. उत्सर्जन आणि संचयन या दोन्ही अलग अर्थी शब्द आहेत. आणि याचं खरं उत्तर आहे जैव विस्तारीकरण. जैव विस्तारीकरणामुळेच विषारी रसायने तयार होतात आपल्या अन्न साखळीमध्ये. तर जैव विस्तारीकरणाबद्दल अजून काय मी लिहिता आलं तर ते तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून घ्या, कारण खूप वेळ झाला याबद्दल लेटेस्ट इयरमध्ये काही विचारलं नाही. सो प्रोबॅबली बनते याची पण परत एकदा येण्याची. आय होप हा सुद्धा पेपर तुम्हाला सोपा वाटला असेल. आता पटकन आपण गिअर चेंज केला पाहिजे आणि 2018 कडे गेलं पाहिजे. वेल बाय द वे मला इथे एक महत्वाचा पॉईंट सांगायचा आहे. 2019च्या आधी जे क्वेश्चन पेपर होते त्यामध्ये एन्व्हायरमेंटचा खास असा अभ्यास करायची गरज नव्हती. नॉर्मल जनरल नॉलेजवर जर तुम्ही गेलात तर त्यावर सुद्धा तुम्हाला त्यांची उत्तरं सहजपणे येत असेल. पण आता त्यांनी काय केले, 2020 नंतर ते काइंड ऑफ हुशार झाले आणि त्यांना कळालं की एन्व्हायरमेंटमध्ये तर सगळ्यांनाच मार्क पडतात, मग स्पर्धा कशी होणार. म्हणून त्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये मायक्रो क्वेश्चन विचारायला सुरुवात केली. आणि आताच आपल्याला खरी गरज आहे की एन्व्हायरमेंटचा डिटेलमध्ये अभ्यास करण्याची. या अगोदरचा एन्व्हायरमेंट काय बघू तरी असं म्हणून नाही चालणार आहे. तर थोड्याशा अभ्यासानं सुद्धा इथं आपले मार्क कव्हर होऊ शकणार आहेत. पाहूयात 2018 मधले क्वेश्चन काय म्हणतात आपल्याला. 6 क्वेश्चन इथे विचारले होते. अगोदरचा पॅटर्न होता हा. तर पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आलेला आहे. रासायनिक, घरातील, व्यापारी संकुलात आणि शेतीतील. शेतीतील कचऱ्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. व्यापारी संकुलात पण नाही, घरात पण नाही. पण रासायनिक कचऱ्यामुळे मात्र आपल्याला भरपूर हानी पाहायला मिळते. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे रासायनिक. आय थिंक कोणी हे उत्तर देऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश प्रामुख्याने मल प्रकाराचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. म्हणजे कशामुळं मल प्रकाराचं पाणी तयार होतं आणि त्यामध्ये इकोलाई वाढतात, असं एक टोटल सिनारिओ बनतो. इथं आपल्याला मलमूत्राच्या पाण्याबद्दलचा सोर्स विचारलेला आहे. तर घरातून येणारे सांडपाणी का, रासायनिक सांडपाणी, लोखंड तयार करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी आणि औषधी करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी. आता इथं पाहिलं तर लोखंड तयार करणारा असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही, तो ऑप्शन कटतो. रासायनिक सांडपाणी आणि औषधयुक्त सांडपाण्यावर आपल्याला डाऊट जातो की हे उत्तर करेक्ट असू शकतं म्हणून. पण याचं करेक्ट उत्तर आहे घरातून येणारे सांडपाणी. घरातून येणारे सांडपाणीच खरा सोर्स असतो मल प्रकाराचं पाणी तयार करण्यास आणि या पाण्यातच इकोलाई वाढतात. आणि हा क्वेश्चन आपण अगोदरही 2021 मध्ये पाहिलाय का, बघा पाहिला असेल कदाचित. घरातून येणारे सांडपाणी हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश होण्यास कारणीभूत आहे. तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन हा लेअर असतो, ही अनावश्यक माहिती इथे दिलेली आहे. फक्त ओझोनचा नाश होण्यास कारणीभूत आहे असं जरी विचारलं असतं तरी चाललं असतं. ऑप्शन आहेत क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड कुठं पाहिलं आपण तर पहा SO2 आपण पाहिलेलं आहे जवळपास ऍसिड रेन मध्ये. ऍसिड रेन होण्यासाठी सल्फर डायऑक्साईड कारणीभूत आहे. क्लोरीन हे पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि ते पाणी आपल्याला घरात पिण्यासाठी येतं. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन यालाच CFC असं पण म्हणतात, क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि हेच आपला आन्सर आहे. ओझोनचा नाश यामुळेच होतो. आणि यासोबतच HCFC म्हणजे हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा पण एक घटक आहे. कार्बन टेट्राक्लोराईड नावाचा पण एक सबस्टन्स आहे जो की आपल्या ओझोनला फार घातक आहे. आणि अशा सगळ्या पदार्थावरच कंट्रोल करायचं काम हे 1987 मध्ये झालेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये ठरलं गेलं होतं. हे इंटरकनेक्टेड काही क्वेश्चन डेफिनेटली आपल्याला फायदेमंद ठरतात, कारण यांचं उत्तर आपण अगोदर रिवाइज केलेलं असतं कुठेतरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात आलेली आहे. तर आपण पाहत आलो की 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये ही योजना फार गाजली होती. याचं उत्तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 2014च्या काळात जलयुक्त शिवार ही योजना फेमस झाली भरपूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे.
आता एवढं अवघड करण्यापेक्षा इथं रिन्युएबल पाहायचं आणि ऑप्शन मध्ये पाहूयात कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू आणि जंगल. या स्लाइड मध्ये रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस दिलेले होते, ते तुम्ही एकदा गो थ्रू करा. पण रिसेंटली मला नाही वाटत यावर क्वेश्चन येईल म्हणून, पण सांगता येत नाही म्हणून करून ठेवा. लास्टचा क्वेश्चन आहे की नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो. म्हणजे जर नदीच्या खोऱ्यात एखादं धरण बांधलं तर त्याचा परिणाम डायरेक्टली कुणावर होतो हे इथं विचारले. जंगलाची ऱ्हास, पाण्याची गुणवत्ता, भूकंप आणि विस्थापित झालेले नागरिक. आता नदी खोऱ्यात जर धरण बांधण्यात आलं तर त्यामुळे जंगलाची ऱ्हास व्हायचा एवढा संबंध येत नाही. पाण्याची पण गुणवत्ता धरणामुळे कमी होते अशातला भाग नाहीये. आणि धरण बांधल्यामुळे भूकंप होतं असं पण नाहीये. आणि म्हणून इथं आपला करेक्ट ऑप्शन आहे विस्थापित झालेले नागरिक. आणि यांवरच सगळ्यात जास्त परिणाम होतो धरणाचा, कारण या लोकांना आपली घरं सोडून तिथून लांब जावं लागतं. हा मोठा प्रश्न आहे. त्यांचं पुनर्वसन शासनाला करणं भाग असतं, पण त्यांच्यावर परिणाम होतो हे नक्की. तर पहा 2018 मध्ये झालेला पेपर हा किती सिंपल होता. आज पण तो आपण पेपर द्यायला गेलो तर पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळतील. पण तसा सिनारिओ आता नाहीये बरं का. आता अशा प्रकारचे क्वेश्चन येणार नाहीयेत, पण आपल्याला केवळ माहित असलं पाहिजे. आपण आता व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत आलेलो आहेत. फक्त 2 वर्षाचे क्वेश्चन बाकी आहेत. क्विकली त्याकडे फोकस करूयात. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे भोपाळ दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली. आता भोपाळ दुर्घटना कधी झाली होती तर 1886 मध्ये कदाचित भोपाळ दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेमुळे खूप सारी जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेवर आर माधवनचा हा पिक्चरही आला होता. एकदम भारी पिक्चर आहे. ऑप्शन काय म्हणतात ते पाहूयात आपण एकदा. मिथाइल आयसोसायनेट, इथाइल आयसोसायनेट, सोडियम सायनेट, पोटॅशियम सायनेट. याचं उत्तर दोनच माणसं परफेक्टली देऊ शकतात. एक तर जे एमपीएससी करतात आणि दुसरं ज्याचं बॅकग्राऊंड सायन्सचं आहे किंवा केमिस्ट्रीचं आहे. यामध्ये करेक्ट आन्सर आहे मिथाइल आयसोसायनेट. फर्स्ट ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. मिथाइल आयसोसायनेटची दुर्घटना झाल्यामुळे ही घटना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन कडे पळूयात. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पसरतात. मलमूत्र, रासायनिक, धोकादायक कचरा, रंगद्रव्य. मला असं वाटतं की सेटवाल्यांसाठी एक शब्द फार फेवरेट आहे आणि तो फेवरेट शब्द म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच मलमूत्र. मलमूत्रामुळे सगळ्यात जास्त रोग होतात आणि त्यामुळे लोक आजारी पडतात. इथं असलेल्या बाकीच्या ऑप्शनचं पण अनालिसिस आपण करूयात. रासायनिक कचऱ्यामुळे नक्कीच रोग होतात, पण त्यांचा रेशो हा बाकीच्या ऑप्शन पेक्षा कमी आहे. धोकादायक कचरा हा सुद्धा आपल्याला करेक्ट ऑप्शन वाटू शकतो, पण काय असतं धोकादायक कचऱ्यासाठी काही नियम ठरवले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. मग त्यामुळे काय होतं की रोग पसरण्याचं मुख्य कारण हे धोकादायक कचरा नाहीये. धोकादायक कचऱ्यामुळे नक्कीच जीव जात असतील, नक्कीच जीवितहानी होत असेल, पण मलमूत्रामुळेच प्रामुख्याने रोग पसरतात. त्यामुळे इथं करेक्ट ऑप्शन नंबर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते. खाडी, डोंगर उतार, डोंगर पठार आणि गोड पाण्याचे सरोवर. या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला गेस करण्यासाठी फारसा स्कोप नाहीये, पण तरी जर ऑप्शन मध्ये एकदा पाहायचं बघितलं, डोंगर पठार आणि डोंगर उतार या दोन ऑप्शन मध्ये बिलकुल दम नाहीये थोडक्यात. तर कारण डोंगरावर येणारे वनस्पती ही खारफुटी नसते. खारफुटी वनस्पती कुठे येते तर खाडीच्या ठिकाणी. खाडीचे ठिकाण म्हणजे जसं की आपलं सुंदरबन वगैरे, जिथे की दलदल असते आणि त्या प्रदेशातच खारफुटी वनस्पती सापडते. कारण समुद्राचं खारट पाणी तिथं साचतं, त्या दलदलीमध्ये खाऱ्या पाण्याचाच प्रभाव जास्त असतो आणि या खाऱ्या पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतींना खारफुटी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच खाडी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. गोड्या पाण्यामध्ये खारफुटी वनस्पती येत नाहीत. खाऱ्या पाण्यामध्ये येणाऱ्या वनस्पतींनाच खारफुटी म्हटलं जातं, म्हणून फोर्थ ऑप्शन पण आपला जातो. भारतामध्ये सुंदरबन आणि कोकणामध्ये जसं काही खारफुटी वनस्पती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सिंपल होता हा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण आता.
क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश म्हणजेच क्योटो प्रोटोकॉल इज अन ॲग्रीमेंट टू. क्योटो प्रोटोकॉल हा भरपूर वेळा अगोदर पण विचारलेला आहे. इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला याचं उत्तर आलंच पाहिजे. या स्लाइड मध्ये मी क्योटो प्रोटोकॉल व्यवस्थितपणे एक्सप्लेन केला होता, एकदा तुम्ही चेकआउट करा. आणि ऑप्शन्स आहेत आपले: जागतिक तापमानात घट करणे, आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे, झाडांची लागवड करणे आणि जमिनीची धूप करणे. यामध्ये जर तुम्ही समजा कायदे करार किंवा प्रोटोकॉल्स काही वाचत असाल तर त्या प्रोटोकॉल्स मध्ये तुम्हाला लवकर लक्षात येईल की झाडांबद्दल किंवा आम्ल पावसाबद्दल किंवा जमिनीची धूप कमी करण्यासाठी असा कोणताही प्रमुख प्रोटोकॉल झाला नव्हता. आणि म्हणूनच इथं आपलं करेक्ट उत्तर आहे जागतिक तापमानात घट करणे याबद्दलचा हा क्योटो प्रोटोकॉल झाला होता. ऑप्शन ए इथं करेक्ट आहे. इथं जर तुम्ही क्योटो प्रोटोकॉल बद्दल जरी विसरलं तरी बाकीच्या ऑप्शन मध्ये असलेला लॉजिक पाहून तुम्ही करेक्ट ऑप्शन इथं फाइंड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण आता वळूयात. या वर्षीचा 5वा प्रश्न आहे: आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या 2 राज्यांमध्ये मतभेद आहेत? महाराष्ट्र व कर्नाटक, कर्नाटक व तेलंगणा, कर्नाटक व तामिळनाडू, ओरिसा व मध्य प्रदेश. आता कोणते 2 राज्य चिटकून आहेत आणि त्यामध्येच वाद असणार आहेत. शेजारी शेजारी पक्के वैरी असतात आपले. आणि इथं आपल्याला वाटू शकतं की महाराष्ट्र कर्नाटक खूपदा कानावर पडले आणि सेट एक्झाम सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भातली आहे म्हणून डिस्प्यूट आपले कर्नाटक सोबत होत असतील तर ते विचारलं जाईल असं आपल्याला वाटू शकतं. पण इथं खरं पाहायला गेलं तर आन्सर आहे कर्नाटक व तमिळनाडू. ऑप्शन नंबर सी. कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये एका नदी कावेरी नदी ही खूप लांबचा प्रवास करते आणि कर्नाटक मधून जेव्हा ती एंट्री मारते तामिळनाडूमध्ये तर पाण्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत सध्याच्या घडीला. न्यूजपेपर वाचत असाल किंवा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर पटकन देता येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन या वर्षाचा आणि किंबहुना तितकाच सोपा काही जणांसाठी जर वाचण्यात आलं असेल तर. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवंदगड, नगरहोल आणि माधव राष्ट्रीय उद्यान. आता जर सगळ्यात पाहिलं तर आपल्याला राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती असली पाहिजे. 7वीच्या स्कॉलरशिप मध्ये पण वाचलेलं होतं की नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात फेमस आहे. तर पहा 2017च्या प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला इथे लक्षात येतं की ॲज कम्पॅरेटिव्हली लॉजिकला इथं कमी वाव होता. डायरेक्ट क्वेश्चन होते. जर तुम्हाला ते प्रश्न माहित असतील तर उत्तर येणार, नाही जर तुम्ही किती विचार केला तरी फायदा नव्हता इथं. म्हणून या इयरला येणारे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन मी थोडेसे चॅलेंजिंग मानतो. आणि शेवटच्या वर्षाकडे आपण वळूयात आता. तर 2016 कडे 2016 मध्ये झालेला पेपर खूप सोपा होता. तर हळूहळू त्याचे आन्सर पाहूयात. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? आता राखेवरून आपल्याला सध्या बीड जिल्ह्यात पूर्णतः तापलेला आहे. तर यामध्ये वापरात आलेली ही राख दुसऱ्या कोणत्या कामासाठी वापरतात असं विचारलंय इथं. शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी आणि इंधन म्हणून. कोळशाचा इंधन म्हणून यूज केला जातो आणि त्यातून राख उरते. मग त्या राखेचा वापर आपण परत इंधन मधून तर करू शकत नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 हा कटला. रस्ते निर्माण करण्यासाठी कदाचित आपण इथं विचार करू शकतो. वीट तयार करण्यासाठी सुद्धा विचार करू शकतो. पण शेतीमध्ये कधी राख टाकली आहे का आपण? ज्या फॅन्सी मुली आहेत किंवा शहराकडचे मुलं आहेत त्यांना हे माहित नसेल. पण शेतीसाठी राखेचा वापर होत नाही म्हणून बी आणि सी हे दोन्ही ऑप्शन इथं करेक्ट होते. दोन्हीपैकी एक जरी आन्सर तुम्ही दिलं असतं तर तुमचा हा प्रश्न बरोबर होता. आन्सर की मध्ये दोन्ही आन्सर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? आता इथं दिवसाबद्दल पण आपल्याला वाचलं गेलं पाहिजे. इथून पुढे येणाऱ्या क्वेश्चन साठी मला असं वाटतं की चिमणी दिवस, वन दिवस, वाघ दिवस या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. कारण त्याचे डायरेक्टली आन्सर आणि मुलं यांना वाचणं प्रिफर करत नाहीत. म्हणून हे क्वेश्चन टाकणं फायदेमंद ठरतं सेट एक्झाम साठी. तर 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी, 5 डिसेंबर यामध्ये आपला करेक्ट ऑप्शन आहे 5 जून. ऑप्शन नंबर बी. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. आता काही लोकांना एवढं पर्यावरणाचं काही राहिलेलं नाही पण आपल्याला एक्झाम साठी तरी लक्षात ठेवलं पाहिजे. या वर्षीचा 3रा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? हा प्रश्न थोडा वाचायला जड आहे म्हणून आपण इंग्लिश मध्ये स्विच होऊ. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स गिव्स राईट्स टू अ सिटीजन टू फाईल अ केस अगेन्स्ट द व्हायोलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल नॉर्म्स? आता काही कायदे आपण पाहिले होते या स्लाइड मध्ये जे की तुम्हाला आताही आठवत असतील. तर या कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट हा फार हायलाइट झाला होता आणि त्यालाच आपण अम्ब्रेला ऍक्ट सुद्धा म्हणतो. हेच आपला आन्सर आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजेच पर्यावरण संरक्षण कायदा. हा कायदा कधी अस्तित्वात आला होता? तर 1986 ला हा कायदा अस्तित्वात आला होता. जेव्हा भोपाळची घटना झाली त्याच्याच पुढच्या काही वर्षामध्ये हा कायदा अस्तित्वात आणला म्हणजेच 1986 ला. या कायद्या थ्रू जे पर्यावरणाचे नियम होते ते अतिशय स्ट्रिक्ट केले गेले जेणेकरून की अशी जीवितहानी परत होणार नाही म्हणून. आता फक्त 3 क्वेश्चन उरलेत आणि पुढच्या क्वेश्चन कडे आपण वळूयात. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त कारणीभूत आहेत? सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, क्लोरीन आणि अमोनिया. या चारही ऑप्शन कडे पाहिलं तर सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात परिचित असणारा ऑप्शन म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि तेच आपलं उत्तर आहे. कार्बन डायऑक्साइड मुळेच तापमान वाढीला आपल्याला फेस करावं लागतंय. कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO2. तर बघा काय होतं, सगळ्या देशांनी मिळून एक नियम ठरवले होते की कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन किती असलं पाहिजे आणि मागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने त्यातून माघार घेतली. म्हणूनच तापमान वाढ हा जागतिक चिंतेचा विषय आहे आणि शेवटी ट्रम्पना प्रेसिडेंट कमी आणि बिझनेसमॅन जास्त आहे सो तो त्याच्यापुरताच विचार करणार आहे. वेल लास्ट बट वन क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? आता हा सिंपल क्वेश्चन इथून पुढे येईल असं मला वाटत नाही पण पाहिला लगेच सगळ्यांना कळायला पाहिजे. सौर, भरती ओहोटी, भूअंशविक, कोळसा. यालाच इंग्लिश मध्ये बघायला गेलं तर सोलार, टायडल, जिओथर्मल, कोल. आता यामध्ये काय उत्तर आहे तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं पाहिजे, नाहीतर जाऊ द्या तुम्ही आळस करता मीच सांगून देतो. इथं पाहिलं सगळ्यांच्या लक्षात येतं की कोळसा यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची यादी आपण इथं डिस्कस केली होती, ती एकदा ओव्हरलुक करून घ्या. आणि आपण आता सगळ्यात लास्टच्या क्वेश्चन कडे वळूयात. खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांस भक्षक आहे? बापरे, फारच जरा अवघड प्रश्न आहे. पक्षी, साप, म्हैस, वाघ. उच्च मांस भक्षक विचारले आणि म्हैस म्हणतात. सो आपल्या सगळ्यांनी इथं आन्सर कळालेला असेल. वाघ हे याचं उत्तर आहे. वाघ हा अन्न साखळीमध्ये सगळ्यात वरच्या स्थानाला असतो जो की उच्च मांस भक्षकामध्ये येतात. पहा तर मग आपले 2016 पर्यंतचे क्वेश्चन तर क्लिअर कट झाले आणि मला असं वाटतं की कॉन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर झाल्या असतील. ऑप्शनला डिस्कस केल्यामुळे आपल्याला हेल्प झाली असेल आणि यामुळेच एक्झाम मध्ये आता येणारे क्वेश्चन्स हे तुम्ही इझिली टॅकल करू शकता आणि कदाचित आपण यावरून प्रेडिक्ट पण करू शकतो की इथून पुढे एक्झामवर कोणते क्वेश्चन येणार आहेत. किंवा यामध्ये फोकस केलेल्या फॅक्टर्सला तुम्ही डबल वाचा. डेट्स आणि कायदे या गोष्टी पाठ करण्यासारख्या आहेत, त्या तुम्ही पाठ केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि होपफुली तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये एन्व्हायरमेंटचे 10 पैकी 10 मार्क मिळतील असा माझा प्रयत्न राहील. एन्व्हायरमेंटचे जे काही उरलेले पार्ट्स असतील ते आता लवकरच अपलोड करायचा मी प्रयत्न करेन. ओके. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण असं ठरवलं होतं की ज्या बाबी आपल्याला माहित नाहीत त्या आपण नोट डाऊन करून घेणार आहोत. तर बहुतेक तुमची नोटबुक तुमच्या समोर असेल असं मला वाटतं. त्या नोटबुकवर एकदा तुम्ही नजर फिरवा, पहा की किती गोष्टी आपण लिहून घेतल्या आहेत. आणि जर तुम्ही लिहून घेतला नसाल तर कदाचित इथून पुढे तुम्ही माझे व्हिडिओ पाहू नका, कारण फक्त व्हिडिओ पाहून आणि ऐकून तुमचं एंटरटेनमेंट होईल, तुम्हाला अभ्यास केल्यासारखा वाटेल पण रिअल मध्ये तो अभ्यास होणार नाही अंटिल अँड अनलेस तुम्ही पेन पेपर घेऊन बसता. ओके, तर आजच्यासाठी जरा जास्त डोस झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.